फहीम खानचं घर आज तोडलं जाणार आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बुलडोजर जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। हेच बुलडोजर जे आहे फहीम खान यांचं घर तोडणार आहे, अशी ज्या पद्धतीने जे महानगरपालिकेने जोरदार तयारी केलेली आहे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। याच बुलडोजरच्या साह्याने जे आहे हे घर तोडलं जाणार आहे। बुलडोजर या ठिकाणी पोहोचलेला आहे। ज्या थोड्याच वेळापूर्वी ज्या पद्धतीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता, अतिक्रमण मध्ये खरं तर हे सगळं घर होतं, त्यासाठी बुलडोजरच्या मदतीने जे आहे हे घर तोडलं जाणार आहे। त्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। हे घर सध्या पूर्णतः रिकामं करण्यात आलंय। बुलडोजरचा आता जो गणराज आहे तो या घरावर चालणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो बुलडोजरचा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जो आहे या ठिकाणी तैनात झालेला आहे आणि तोडकामाला थोड्याच वेळात सुरुवात होईल, अशा पद्धतीची माहिती जी आहे ते आपल्याला दृश्यांमधून पाहून तरी लक्षात येत आहे। पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे आणि बुलडोजरच्या साह्याने हे सगळं घर तोडलं जाणार आहे। फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। नागपुरात 17 मार्चला जो हिंसाचार झाला होता त्यामध्ये मुख्य आरोपी जो होता तो फहीम खान होता। आईच्या नावाने खरं तर हे घर होतं, त्यामुळे नोटीस बजावण्यात आली होती आणि आता बुलडोजर जे आहे तो पोहोचलेला आहे। तोडकाम कारवाई जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने जो आहे महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी कर्मचारी जे आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहे आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घराचं अवलोकन जे आहे ते केलं जात आहे आणि तोडकाम कारवाई थोड्याच वेळात सुरू होणार आहे असं दृश्यांमध्ये सध्या पाहायला मिळते। 2 मजली खरं तर हे घर आहे आणि 2 मजली घर हे पाडण्यासाठी जे आहे महानगरपालिकेने जो आहे हा बुलडोजर बोलावलेला आहे आणि बुलडोजरच्या साह्याने हे घर जे आहे ते तोडलं जाणार आहे। अतिक्रमण मध्ये असलेलं हे घर आहे आणि ते तोडलं जाणार असल्याची माहिती जी आहे ते महानगरपालिकेने नोटीस बजावून जो आहे फहीम खानच्या कुटुंबाला दिली होती आणि आता तोडकामाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।